भोकर तालुक्यातील पोमनाळा गाव स्वातंत्र्यानंतर सर्व खेडी गावं शाळा डिजिटल झाल्या, गावात बदल झाले, परंतु पोमनाळा या गावचा पाण्याचा प्रश्न स्वातंत्र्यानंतर सुटलाच नाही। गावाला अनेक निवडणुका झाल्या, अनेक वेळा सरकार बदलली, प्रति निवडणुकीत यावेळी नक्कीच पाण्याचा प्रश्न सोडवू अशा प्रकारचे थापाडे आश्वासने देऊन 21व्या शतकात पोमनाळा या गावाला फक्त 6 महिने पाणी मिळते आणि 6 महिन्यानंतर त्यांना फक्त पाणी आणि पाणी हाच महत्त्वाचा प्रश्न बनतो। ज्या घरी बैलगाडी, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, मोटारसायकल, सायकल किंवा इतर वाहने आहेत, ते कसेबसे किलोमीटर 2 किलोमीटर वरून आपल्या वाहनाने पाणी उपलब्ध करून घेतात, परंतु काही मजूर वर्ग मात्र 2 किलोमीटर वरून डोक्यावर पाणी आणून रात्रभर वाटीने पाणी भरून पाण्याच्या थेंबासोबत भाकरीचा तुकडा खातात। गावामध्ये जुने 3 ते 4 विहीर आडे आहेत, परंतु त्यामध्ये प्रति मिनिट, प्रति सेकंद 1 थेंब पाणी येते। एवढ्या प्रगत युगात भोकर शहरापासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतर असलेल्या पोमनाळा गावातील नागरिकांना ओल्या कपड्याने अंग पुसून आंघोळ करावी लागते, हे मात्र येथील राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणाच म्हणावा लागेल। या सर्व परिस्थितीची जाणीव असूनही पोमनाळा ग्रामस्थांच्या शासन प्रशासनाच्या वतीने जाणीवपूर्वक छळ होत आहे काय, हा प्रश्न निर्माण होतो। या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून पाण्याचा गंभीर प्रश्न सुटत नसल्याने पोमनाळा येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव पाटील सोळंके यांनी तहसीलदार भोकर यांना निवेदन देऊन 3 फेब्रुवारी पर्यंत उपाय न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। पाहूया सरकार दरबारी यांचा आवाज पोहोचेल का आणि पोमनाळकरांना पाणी मिळेल का। पाणी आता बक्कळ दूर 5 किलोमीटरहून आणावं लागते पाणी, असं भांडे घेऊन ये टाळू दुखारी नुसती, डोळे काढलेले राहो की काही केलेले राहो, पाणी आणावं लागते। गावचे म्हणजे या ठिकाणचे ग्रामपंचायत असेल किंवा तहसील असेल, या ठिकाणचं तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही का आतापर्यंत? नाही 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 नाही, आमच्या आधीपासून आहे, आमच्या सासाईपासून आहे, वाटीनं पाणी भवानीच्या हिरीचं भरते। विजय खंडेलोटे ताई, तर काय पाण्याचा तुमच्या इथला काय समस्या आहे पाण्याची, काय करता तुम्ही? सर आम्हाला पाणीचे नाही, पाण्यासाठी आम्हाला रोज बुडून घरी राहावं लागतं। मजुरी काय, व्यवसाय काय तुमचा, शेती वगैरे आहे? शेती आहे सर, शेती नाही सर, आम्हाला करून खायचंच आहे, रोज एकाच्या धुऱ्याला जावं लागते आणि पाण्यासाठी दिवस बुडून राहावं लागते। तर तुम्हाला किती दिवसापासून पाणी नाही? सर आम्हाला झालं 15 दिवस झालं, 15 दिवसाच्या वरी झालं सर। काय सांगाल सरकारला, काय सांगाल तुम्ही? सर काही करा कोणतं काय करा, हल करा, पण पाण्याची आमची सुविधा करा। तर लग्न कधी झालं आजी तुमचं? आता ते ठाऊक नाही, आता निघाले ऑनलाईन। अच्छा, तर काय म्हणता पाण्याबद्दल, काय बोलता? पाण्याबद्दल आम्हाला लय त्रास आहे साहेब। किती दिवसापासून त्रास आहे? 80 वर्षापासून। 80 वर्षापासून? तर अजून तुम्हाला पाणी भेटणार नाही? भेटते, बरीच हिवाळा आहे तर पावसाळा आहे तर भेटते। पावसाळा गेला की पाणी गेलं आणि माणसं गेली। सीमा, काय पाण्याची समस्या तुमच्या गावामध्ये? पाणीच नाही साहेब, रास्ता उठून वाटी वाटी खरडाल्या, बैल नाही, गाडी नाही, कोणीच पाणी देईना आलंय। बैलगाडी आहे ती दूर दूर आणाय 2-2 कोसाहून, जास्त त्याला भरायचं पडालंय पाणी। का तुम्हाला शेती नाही? शेती आहे पण काय शेतीला शेतीत पाणी नाही, ते पाणी नाही। काय सांगाल तुम्ही पाण्याबद्दल, काय सांगाल? पाण्याबद्दल आम्हाला पाणी पाहिजे। ते कोण देऊ पाणी तुम्हाला? आता सरपंच काय गरम शोक काहीतरी कोणतरी आणून द्यावं, आमदार खासदार पाणी आणून द्यावं। ठीक आहे, काय सांगता पाण्याबद्दल? पाण्याबद्दल सांगायचं असल्यास या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, तरी पण आजपर्यंत आमच्या गावाला कुठलाही पाण्याचा जलसाठा उपलब्ध नाही। या ठिकाणी या मतदारसंघाचे 2दा मुख्यमंत्री झाले, या मतदारसंघाचे गृहमंत्री झाले,
तरी मतदानापुरतं आश्वासन देतात आणि निघून जातात. मतदान घ्यायचं, आश्वासन द्यायचं पाण्याचं, आणि आतापर्यंत कोणताही ठोस पर्याय या पवनाळा ठिकाणी आलेला नाही. आज लोकांना पियाला इथं गढूळ पाणी आहे, लोकांना संडासला जायला पाणी नाही, पिण्याचं तर सोडाच, परंतु एवढा गंभीर प्रश्न जानेवारी महिन्यात आहे. आज नाही तर 70 वर्षापासून आमची हेच हाल आहे. आतापर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी असो, कोणीही असो, आम्हाला उडवाउडीचे उत्तर देतो आणि काहीतरी आश्वासन देतो मतदानापुरतं, आणि पाण्याचं या ठिकाणी कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर काय समस्या आहे तुमच्या गावची? आमच्या गावात जवळजवळ 25 वर्षापासून जे पाण्याचे हाल झाले आहेत, कोणत्याही शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. आज 20 ते 25 वर्षाखाली आम्ही बहिष्कार टाकलो होतो मतदानावर. जिल्हा परिषदच्या वेळेस ज्यावेळेस रामा भालेराव दिवशीचा जिल्हा परिषदला उभे होते त्यावेळेस आम्ही 25 वर्षाखाली आज बहिष्कार टाकले होतो. त्या काळापासून आजपर्यंत आमच्या इथलं पाण्याची कोणतीही सुधारणा झाली नाही. राज्यकर्ते नेते मंडळी येतात आणि आम्हाला उडवाउडीचे उत्तर देतात, करूत काही दिवसानं करूत म्हणतात. जे वर्षानुवर्ष आमच्या तेच हाल आहे. आज महिलांमध्ये बघितलं तर कोण्या घरी एक थेंब पाणी नाही, कोण्या टाकीमध्ये पाणी नाही. त्या महिला वर्गानं काय पोटासाठी रोजंदारी करावं का पाणी आणावं, याच्यासाठी आम्हाला प्रश्न पडला आहे. म्हणून मी स्वतः काल तहसीलदार साहेब, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, पाणी पुरवठा विभाग आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. तर आपण पाहिलं की या ठिकाणचा गंभीर प्रश्न आहे. या गंभीर प्रश्नावर या ठिकाणचा राज्यकर्ता, या ठिकाणचे स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी बिलकुल लक्ष देत नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे. तर या ठिकाणच्या प्रत्येक घरामध्ये